प्रकरण 4. मातीचा पहिला चटका. पहाटेचे 5 वाजत आले होते. सावर्डे गावावर अजूनही काळोखाची चादर पसरलेली होती, पण सईच्या खोलीत मात्र आज पहाटेपासूनच उजेड होता. तिने खिडकीतून बाहेर नजर टाकली. पुण्यात असताना यावेळेत ती नेहमी गाढ झोपेत असायची, पण आजची सकाळ खूप वेगळी होती. आज तिला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नाही, तर थेट एका रांगड्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या वावरात उतरायचं होतं. तिने आपला तो कालचा महागडा गुलाबी ड्रेस बाजूला काढून ठेवला. शेतात काम करायचं असेल तर कपडेही तसेच हवेत, हे तिला आता चांगलंच समजलं होतं. तिने एक जुना आणि साधा सुती कुर्ता अंगावर चढवला. डोक्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून बाबांचा एक जुना रुमाल तिने सोबत घेतला. लॅपटॉपवर रात्रभर काढलेल्या नोट्स तिने एका छोट्या डायरीत उतरवून घेतल्या. चुरडामोडा रोगावर इंटरनेटने सुचवलेले सगळे उपाय तिच्या डोक्यात आता पक्के होते. फक्त ते उपाय त्या लाल मातीत कसे वापरायचे याचं मोठं आव्हान तिच्या समोर होतं. सईने आरशात स्वतःकडे एकदा पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जिद्द आणि आत्मविश्वास दिसत होता. सुशांत, आज तुला कळेल की ही सई फक्त पुस्तकी किडा नाहीये. ती स्वतःशीच पुटपुटली आणि घराबाहेर पडली. सकाळी 7 वाजेपर्यंत सई सुशांतच्या शेतावर पोहोचली. सकाळचं कोवळं ऊन आता हळूहळू तापू लागलं होतं. शेतात आधीच गजबज सुरू झाली होती. 2-3 मजूर बाया खुरपणीचं काम करत होत्या आणि बांधावरच्या एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली सुशांत उभा होता. त्याच्या अंगावर तोच निळा शर्ट आणि डोक्याला लाल रुमाल बांधलेला होता. त्याच्या हातात एक छोटी फावडी होती. सईला स्कूटीवरून येताना पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक उपहासात्मक हास्य उमटलं. काय मॅडम, आलात का? मला वाटलं कालचा तो चिखल अंगावर ओढाल्यावर तुमचा इगो दुखावला असेल आणि तुम्ही पुण्याची गाडी पकडला असाल. सुशांतने लांबूनच टोमणा मारला. सईने गाडी स्टँडवर लावली. तिने आपल्या डायरीची बॅग खांद्याला अडकवली आणि ती थेट सुशांतच्या समोर जाऊन उभी राहिली. पुण्याची गाडी पकडायला मी इथे आलीच नाही आहे सुशांत. मी माझं काम पूर्ण करायला आली आहे. सांगा, कुठे आहे ते मिरचीचं आजारी पीक? सईचा आवाज एकदम शांत पण ठाम होता. सुशांतने तिच्या त्या साध्या सुती कुर्त्याकडे आणि डोक्याला बांधलेल्या रुमालाकडे एकदा पाहिलं. त्याच्या मनात क्षणभर आलं की ही मुलगी दिसते तितकी नाजूक नाहीच, पण त्याने तो विचार लगेच झटकून टाकला. चला माझ्या मागं, असं म्हणत तो वावराच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागला. सई त्याच्या पाठोपाठ चालू लागली. कालपर्यंत सिमेंटच्या रस्त्यावर चालणाऱ्या सईच्या पायांना आज काळ्या मातीचे ढेकूळ टोचत होते, पण तिने चेहऱ्यावर एकही भाव जाणवू दिला नाही. थोड्या अंतरावर गेल्यावर सुशांत थांबला. समोरचं दृश्य पाहून सईच्या काळजाचा ठोका चुकला. तिने इंटरनेटवर जे फोटो पाहिले होते त्यापेक्षा इथली परिस्थिती खूपच भयंकर होती. अर्ध्या एकरमधल्या मिरचीच्या रोपांची पानं पूर्णपणे वाकडी तिकडी झाली होती. काही रोपं तर अक्षरशः करपून काळी पडली होती. पिकाची ती दयनीय अवस्था पाहून सईला पहिल्यांदा प्रचंड भीतीच वाटली. हे पीक 7 दिवसात कसं वाचणार, असा प्रश्न तिच्या मनात आला. सुशांतने तिच्या चेहऱ्यावरची ती उडालेली रंगत लगेच ओळखली. काय झालं मॅडम, तुमच्या लॅपटॉपवर याचं उत्तर नाही सापडलं काय? बघा, अजून पण वेळ गेली नाही आहे. शेतीचं काम तुमच्यासारखं नाजूक मुलींच्या हातचं नाही. त्यापेक्षा चुपचाप घरी जा आणि ती लायब्ररीची फालतू आयडिया ना ती डोक्यातनं कायमची काढून टाका. सईने एक दीर्घ श्वास घेतला. तिने आपली डायरी उघडली आणि एका रोपाजवळ ती खाली मातीत बसली. तिने आपले गोरे पान आणि नाजूक हात थेट त्या काळ्या कुट्ट मातीत घातले. सुशांत आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. सईने त्या रोपाची मुळं हळूच मोकळी केली आणि पानांचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करायला सुरुवात केली. सुशांत, जोपर्यंत श्वास चालू असतो तोपर्यंत पेशंटला वाचवण्याची संधी असते आणि हे पीक अजून मेलेलं नाही आहे.
मी माझ्या कामाला सुरुवात करते, तुम्ही तुमचं काम करा. सईने न बघताच सुशांतला उत्तर दिलं. तिचा तो आत्मविश्वास पाहून सुशांतला काहीच बोलता आलं नाही. तो तिथून निघून गेला, पण त्याची नजर सतत सईवरच खिळलेली होती. सकाळी 9 वाजले आणि सूर्याने आपला खरा प्रताप दाखवायला सुरुवात केली. उन्हाचे चटके आता सईच्या अंगाला जाणवू लागले. तिने डायरीत लिहिल्याप्रमाणे प्रत्येक रोपाच्या बोंध्याशी असलेली जास्तीची माती आणि तण काढायला सुरुवात केली. इंटरनेटवर वाचलं होतं की मुळांना हवा मिळणं खूप गरजेचं असतं, पण ते वाचणं सोपं होतं. प्रत्यक्षात एका खुरप्याने ती कडक झालेली माती उकरणं म्हणजे सईच्या हातांची मोठी परीक्षाच होती. 2 तास सलग काम केल्यावर सईच्या पाठीतून घामाच्या धारा वाहू लागल्या. तिचे ते नाजूक हात खुरपं धरून लाल भडक झाले होते. एका बोटाला तर छोटासा फोडही आला होता, पण तिने काम थांबवलं नाही. बांधावरून जाणाऱ्या गावातल्या बायका तिच्याकडे पाहून कुजबुजत होत्या. बघा, पाटलांची पोरगी कशी रानात मजरासारखी राबतीये. सईने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दुपारचे 12 वाजले. ऊन आता अक्षरशः आग ओकत होतं. सईच्या डोळ्यांसमोर क्षणभर अंधारी आली. तिने कपाळावरचा घाम पुसला आणि ती तिथेच बांधावर एका झाडाखाली क्षणभर विश्रांतीसाठी बसली. तिच्या अंगातलं सगळं त्राण संपल्यासारखं तिला वाटत होतं. पाण्याच्या बाटलीसाठी तिने बॅगेत हात घातला, पण बाटली रिकामी होती. तेवढ्यात अचानक तिच्या समोर एक पाण्याचा थंडगार तांब्या आला. सईने मान वर करून पाहिलं. सुशांतची बहीण प्राजक्ता तिच्या समोर उभी होती. तिच्या डोळ्यात सईबद्दल अफाट आदर दिसत होता. ताई, पाणी प्या, तुम्ही लई थकलाय. सईने हसून तो तांब्या घेतला आणि घटाघटा पाणी प्यायलं. तिच्या जीवात जीव आला. तेवढ्या सईची नजर अचानक त्या मिरचीच्या वावराच्या एका कोपऱ्यावर गेली. तिने प्राजक्ताला विचारलं, प्राजक्ता, तुमच्या या रानात पाणी कुठून येतं? प्राजक्ताने बोट दाखवलं. तिकडे ती विहीर आहे ना, तिथून दादा पंपानं पाणी या पाटात सोडतो. सई पटकन उठली. तिच्या लक्षात एक खूप मोठी गोष्ट आली होती. ती तशीच पळत त्या पाण्याच्या पाटाजवळ गेली. तिने पाटातली थोडी माती हातात घेतली आणि तिचा वास घेतला. तिच्या चेहऱ्यावर अचानक एक आशेचा किरण चमकला. इंटरनेटवर वाचलेली माहिती आणि प्रत्यक्षातली परिस्थिती यात तिला एक मोठा दुवा सापडला होता. हा रोग फक्त हवेतून नाही तर पाण्यामधूनही पसरत होता. सुशांतने ही गोष्ट पूर्णपणे दुर्लक्षित केली होती. सईच्या ओठांवर एक हसू उमललं. आत्ता तिला चुरडामोडा रोगाचा खरा शत्रू सापडला होता. पण सुशांतला हे पटवून देणं सोपं नव्हतं. सईने हातातली माती तिथेच झटकली आणि ती तशीच उठून सुशांतच्या दिशेने गेली. सुशांत दुसऱ्या एका वावरात ट्रॅक्टरजवळ काहीतरी काम करत होता. सईचा तो मातीने माखलेला अवतार पाहून त्याने उपहासाने विचारलं, काय मॅडम, संपली का तुमची ती इंग्रजी शेती? आता जायचं का पुण्याच्या वाटेवर? सईने त्याच्या टोमण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. सुशांत, तुम्ही मिरचीवर फवारणी केलीत, पण मुळांशी जाणारं पाणी तुम्ही तपासलंच नाही. सईच्या या वाक्यावर सुशांतने हातातील पाना खाली टाकला. त्याचा अहंकार पुन्हा एकदा दुखावला गेला होता. काय म्हणला? पाणी? हो मॅडम, मागच्या 10 वर्षापासून मी शेती करतोय. मला पाण्याचं गणित शिकवू नका. तुमची पुस्तकं तिथंच ठेवा. मी शिकवत नाहीये, मी फक्त वस्तुस्थिती सांगते, सई म्हणाली. इंटरनेटवर स्पष्ट लिहिले की चुरडामुरडा रोगाचे जंतू आणि त्याला पसरवणाऱ्या पांढऱ्या माशा ज्या पाटात वाढणाऱ्या काही विशिष्ट गवतावर जिवंत राहतात. तुम्ही वावरात औषध मारलत, पण तुमच्या पाटात जे तण वाढले तिथे त्या माशांची घरे आहेत. पाण्यासोबत तो आजार पुन्हा पुन्हा वावरात येतोय. सुशांत क्षणभर गप्प झाला. त्याने सईकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि तो तसाच पाटाच्या दिशेने निघाला. सुशांतने पाटात वाढलेलं एक रानटी गवत उपटून पाहिलं आणि त्याच्या मुळाशी बघताच त्याला मोठा धक्का बसला. सईचं म्हणणं अगदी 100% खरं होतं. त्या गवताच्या पानाखाली पांढऱ्या माशांची अक्षरशः मोठी कॉलनी वसलेली होती. सुशांतने इतकी महागडी औषधे फवारली होती, पण खरा शत्रू इथे पाटातच लपून बसला होता.
हे त्याला आजपर्यंत समजलंच नव्हतं. त्याने नजर वर करून सईकडे पाहिलं. सईच्या चेहऱ्यावर विजयाचा कोणताही गर्व नव्हता. तिच्या डोळ्यात फक्त ते पीक वाचवण्याची तीव्र तळमळ होती. सुशांतचा तो रांगडा इगो आज पहिल्यांदाच एका शहरी मुलाच्या ज्ञानासमोर नतमस्तक झाला होता. त्याने काहीच न बोलता ते गवत बाजूला फेकून दिलं. मग आता काय करायचं? सुशांतच्या आवाजातली ती मग्रुरी आता पूर्णपणे गायब झाली होती. सईने डायरी उघडली. सर्वात आधी आपल्याला हा पाण्याचा पाट स्वच्छ करावा लागेल. यातलं सगळं तण उपटून जाळून टाकावं लागेल आणि त्यानंतर मिरचीच्या मुळांना कडुलिंबाच्या अर्काची आळवणी द्यावी लागेल. सुशांतने फक्त मान डोलावली. आता दोघांना मिळून एक खूप मोठं काम करायचं होतं. पुढचे 4 तास सई आणि सुशांत त्या पाण्याच्या पाटात उतरून ते गवत उपटत होते. चिखलात काम करताना सईचे कपडे पूर्णपणे खराब झाले होते. तिच्या चेहऱ्यावर मातीचे डाग पडले होते. पण सुशांतने एक गोष्ट नक्कीच हेरली होती. ही मुलगी कष्टाला अजिबात घाबरत नव्हती. तिचा तो शहरीपणाचा बुरखा आता पूर्णपणे गळून पडला होता. ती आता खऱ्या अर्थाने या मातीशी एकजीव झाली होती. संध्याकाळचे 6 वाजले. सूर्यास्त होऊ लागला होता. आकाशात लाल आणि केशरी रंगांची उधळण झाली होती. पाटाची स्वच्छता पूर्ण झाली होती. सई बांधावर एका दगडावर बसली. तिचं संपूर्ण अंग ठणकत होतं, पण मनात एक समाधान होतं. सुशांत तिथे आला. त्याने हातात एक गरम चहाचा कप सई समोर धरला. सईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. घ्या, आज तुम्ही खूप मेहनत केली आहे, सुशांतने नजर चुकवतच म्हटलं. सईने चहाचा कप हातात घेतला. चहाचा तो पहिला घोट घेताना तिच्या चेहऱ्यावर जे हसू उमटलं ते पाहून सुशांतच्या काळजात अचानक काहीतरी गोंधळ झाला. आज पहिल्यांदाच त्याला तिच्यातली ती अहंकारी मॅडम न दिसता एक जिद्दी आणि सुंदर मुलगी दिसली. मातीशी सुरू झालेली ही झुंज आता दोघांच्या मनाशी झुंजायला सुरुवात करत होती. 7 दिवसापैकी पहिला दिवस सईने जिंकला होता, पण खरा प्रवास तर आत्ता कुठे सुरू झाला होता. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास या कथेला लाईक करा. ही कथा इतरांशी शेअर करा. तुम्हाला काय वाटतं ते याबद्दल कमेंट करा. आणि हो, जाताना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.